टाइप्स ऑफ सेट्स. या व्हिडिओमध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ सेट बघणार आहोत. फर्स्ट, सिंगलटन सेट. अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट. सिंगलटन सेट म्हणजे काय असतं? ज्या सेटमध्ये फक्त एक एलिमेंट प्रेझेंट असतं त्याला म्हणतात सिंगलटन सेट. एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल आहे सेट ऑफ इवन प्राईम नंबर. आता प्राईम नंबर म्हणजे काय? असा नंबर ज्याला फक्त एकने आणि त्या नंबरनेच डिवाइड होतं. आणि इवन प्राईम नंबर म्हणजे तो प्राईम नंबर सुद्धा पाहिजे आणि त्याला 2 ने डिवाइड व्हायला पाहिजे. सो असा फक्त एकच नंबर आहे जो आहे 2. तर 2 हा असा नंबर आहे जो इवन सुद्धा आहे आणि जो प्राईम नंबर पण आहे. म्हणून A इक्वल टू येणार 2. आता ह्या सेटमध्ये फक्त सिंगल एलिमेंट आहे म्हणून या सेटला आपण म्हणणार सिंगलटन सेट. सेकंड सेट आहे एम्प्टी सेट ऑर नल सेट. अ सेट कन्सिस्टिंग ऑफ नॉट अ सिंगल एलिमेंट. असा सेट ज्याच्यामध्ये एक पण एलिमेंट प्रेझेंट नाहीये त्याला म्हणतात एम्प्टी सेट ऑर नल सेट. एक्झाम्पल सेट ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 1. आता नॅचरल नंबर स्टार्ट कशापासून होतात? 1, 2, 3 अँड सो ऑन. हे नॅचरल नंबर्स आहे. क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की नॅचरल नंबर लेस दॅन 1 पाहिजे. असा कुठलाच नंबर नाही आहे जो लेस दॅन 1 आहे आणि तो नॅचरल आहे. म्हणून सेट लिहिताना काय लिहावं लागेल? मग एम्प्टी ब्रॅकेट्स लिहावे लागतील किंवा मग ही साईन. ही साईन म्हणजेच नल सेट असतं. याला आपण ॲज अ नल सेट रिप्रेझेंट करतो. ओके. सो सेटमध्ये जर एक पण एलिमेंट प्रेझेंट नसेल तर त्याला म्हणतात एम्प्टी सेट ऑर नल सेट. फायनाइट सेट. सेट ऑफ एलिमेंट आर लिमिटेड ऑर काउंटेबल. फायनाइट सेट म्हणजे एखाद्या सेटमध्ये जे एलिमेंट्स असतील ते आपण काउंट करू शकतो तर त्याला म्हणतात फायनाइट सेट. एक्झाम्पल आहे सेट ऑफ इवन नॅचरल नंबर लेस दॅन 20. आता नॅचरल नंबर माहिती आहे आपल्याला 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. पण त्याच्यात काय विचारलेलं आहे की इवन नॅचरल नंबर्स पाहिजे. इवन नॅचरल नंबर म्हणजे जे नॅचरल नंबर आहे ज्यांना 2 ने डिवाइड करू शकतो. म्हणून इवन आले 2, 4, 6, 8 अँड सो ऑन. हे झाले इवन नॅचरल नंबर. क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की ते इवन नॅचरल नंबर पाहिजे आणि लेस दॅन 20 हवेत. म्हणून सेट बी इक्वल टू लिहिणार आपण 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 अँड 18. सेट बीचे जे एलिमेंट लिहिलेले आहेत ते आपण काउंट करू शकतो. हो, किती येते टोटल? 9 असतील. म्हणजे आपण हे काउंट करू शकले आणि हे लिमिटेड आहे म्हणून या सेटला आपण म्हणणार फायनाइट सेट. इनफायनाइट सेट. आता इनफायनाइट सेट हा फायनाइट सेटचा पूर्ण अपोजिट आहे. तर इट इज सेट ऑफ एलिमेंट्स आर अनलिमिटेड ऑर अनकाउंटेबल. असे सेट ज्याच्यामधले एलिमेंट्स आपण काउंट करू शकत नाही त्याला म्हणतात इनफायनाइट सेट. एक्झाम्पल आहे सेट ऑफ ऑड नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर आहे 1, 2, 3, 4. याच्यामधले ऑड नॅचरल नंबर्स म्हणजे ज्याला 2 ने डिवाइड होत नाही. म्हणजेच 1, 3, 5, 7. बरोबर. हे झाले ऑड नॅचरल नंबर. तो सेट कसा लिहिणार? A इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 1, 3, 5, 7, 9 अँड सो ऑन. आता तुम्हाला जर विचारलं की या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत हे तुम्ही काउंट करू शकतात का? नाही, कारण हे डॉट डॉट म्हणजेच याच्या पुढे अनलिमिटेड किंवा तुम्ही काउंट करू शकत नाही एवढे एलिमेंट्स असतील. अशा सेटला म्हणतो आपण इनफायनाइट सेट.
इक्वल सेट. इक्वल सेट काय असतात हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला 2 सेट लागेल. म्हणून पहिला सेट घेतला एक्स, आणि एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड लिसन. दुसरा सेट आपण घेतलाय वाय, बी, वेअर वाय इज द लेटर ऑफ वर्ड सायलेंट. हे 2 सेट सगळ्यात आधी लिस्टिंग फॉर्ममध्ये लिहून घेऊ. म्हणून ए इक्वल टू काय येणार मग, एल, आय, एस, टी, ई, एन. कारण ए मध्ये सांगितलं होतं की या शब्दामधले जे लेटर आहे ते लिहायचे. सेम बी साठी काय सांगितलं आहे की या शब्दामधले लेटर आपल्याला बी मध्ये लिहायचे, जे आपण एक एक बघून याच्यात लिहिले आणि सगळे कॉमा सेपरेटेड आहेत. आता ए आणि बी चे एलिमेंट चेक करू. याच्यात एल आहे, याच्यात एल आहे, हा आय आणि हा आहे, हा एस कनेक्टेड आहे, टी पण दोघं याच्यात आहे, ई पण दोघं सेटमध्ये आहे आणि एन पण दोघा सेटमध्ये आहे. जर व्यवस्थित बघितलं तर सेट ए आणि सेट बी चे सगळे एलिमेंट सेम टू सेम आहेत. म्हणून सेट ए अँड सेट बी आर इक्वल. का? कारण याच्यामधले सगळे एलिमेंट्स सेट ए मध्ये आणि सेट बी मध्ये पण आहेत. आणि याला रिप्रेझेंट कसं करतात, ए इक्वल टू बी, म्हणजे सेट ए आणि सेट बी हे इक्वल सेट आहेत. दुसरं बघू. इफ ए इक्वल टू 1 to 3 आहे आणि बी इक्वल टू दिलेला आहे 1, 2, 3, 4. हे दोघं सेटमधले एलिमेंट सेम आहेत का? सेम तर आहे. ए मध्ये जे 1 आहे बी मध्ये पण 1 आहे, ए मध्ये 2 आहे बी मध्ये पण 2 आहे, ए मध्ये 3 आहे बी मध्ये पण 3 आहे. पण बी मध्ये एक एलिमेंट एक्स्ट्रा आहे जो ए मध्ये नाहीये. म्हणून ए आणि बी हे दोघं इक्वल सेट नाहीये. म्हणून लिहिणार आपण सेट ए अँड सेट बी आर नॉट इक्वल. नॉट इक्वल कसं रिप्रेझेंट करतात, या सिम्बॉलने. आपण ए इक्वल टू बी असतं, म्हणजेच ए बी हे दोघं इक्वल सेट आहे. आणि नॉट इक्वल टू करायचं असेल तर याला क्रॉस लाईन द्यायची. सो हा सिम्बॉल रिप्रेझेंट करतो ए नॉट इक्वल टू बी.